मुंबईतील नवरात्र उत्सव आणि अंडरवर्ल्ड यांचं हे एक आगळं वेगळं कनेक्शन राहिलंय। मुंबईत ज्यावेळी गुंडगिरी आणि भाईगिरीचा दबदबा होता तेव्हाचा नवरात्र उत्सवातले काही किस्सेही जुन्या जाणत्या मुंबईकरांना अजूनही लक्षात आहेत। मुंबईत 70-80च्या दशकात अंडरवर्ल्डमध्ये दबदबा असणाऱ्या गँगस्टर टोळ्यांचे नवरात्र उत्सव फेमस होते। त्यातीलच एक नवरात्र उत्सव म्हणजे दगडी चाळीतील नवरात्र उत्सव। आता दगडी चाळ या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलंच असेल, शंभू नारायण अर्थात गँगस्टर अरुण गवळीचा नवरात्र उत्सव, जो आजही मोठ्या उत्साहात साजरा होतो। अरुण गवळी तुरुंगात गेला, जन्मठेपेची शिक्षा झाली, पण त्याचा नवरात्र उत्सव काही थांबला नाही। याच नवरात्र उत्सवाशी निगडीत काही इंटरेस्टिंग किस्से जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। मुंबईत अंडरवर्ल्ड विश्वात पठाण गँग, डी कंपनी म्हणजे दाऊद गँग सोबतच त्यावेळी BRA गँगचा दबदबा निर्माण झाला होता। हीच BRA गँग दाऊदलाही ठसन देऊ लागली होती। BRA मधला B म्हणजे बाबू रेशीम, R म्हणजे रामा नाईक आणि A म्हणजे अरुण गवळी। या तिघांपैकी रामा नाईक हाच या गँगचा हुकुमाचा एक्का होता, ज्याची सर्वाधिक चलती होती। अरुण गवळीनेही दगडी चाळीत पकड निर्माण केली होती। साल होतं 1973। दगडी चाळीच्या टेरेसवर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। पुढे जाऊनच हाच नवरात्र उत्सव चाळीच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत साजरा होऊ लागला। BRA गँगचा खंडणीखोरीच्या बाबतीत 1984 ते 85 सालात माझगाव, मुंबई सेंट्रल, भायखळा यासोबतच चिंचपोकळी, परळ आणि महालक्ष्मी पर्यंत दबदबा वाढला। याच काळात दगडी चाळीतील नवरात्र उत्सवालाही प्रतिष्ठेचं रूप प्राप्त होत गेलं, कारण दगडी चाळ म्हटलं की BRA गँग असं सूत्रच तोवर तयार झालं होतं। त्या काळातही अमाप खर्च करून दगडी चाळीतील नवरात्र उत्सव साजरा होत होता। अगदी चाळीपासून ते थेट मुख्य रस्त्यापर्यंत मंडप आणि देखावा साकारला जात होता। आता तुम्ही म्हणाल, मुंबई पोलीस त्यावेळी काय करत होते? तर तत्कालीन मुंबई पोलीस मधुकर झेंडे यांनी ह्या उत्सवांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला। उत्सवाच्या माध्यमातून गँगस्टरच्या प्रसिद्धीचं पेव वाढतंय हे त्यांनी ओळखलं होतं। झेंडे यांनी बऱ्यापैकी लगाम घालण्याचा त्या काळात प्रयत्न केला। झेंडे यांच्या कठोर भूमिकेमुळे नवरात्र उत्सव मंडपांचा आकार काही प्रमाणात कमी देखील झाला। पुढे मुंबईतील वर्चस्वाच्या गँगवॉरला वेगळं वळण मिळालं। 1987 साल होतं, तारीख होती 5 मार्च। जेकब सर्कल तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच मोठा स्फोट झाला। स्फोटाच्या आवाजानं सगळेच बिथरले आणि सगळं वातावरण निवळलं। तेव्हा लक्षात आलं की थेट तुरुंगात घुसून बाबू रेशीम याची हत्या करण्यात आली होती। या बातमीनं BRA गँगला मोठा धक्का बसला। पुढच्याच वर्षी रामा नाईकचाही एन्काउंटर झाला। मग BRA मधील A म्हणजेच अरुण गवळीकडे सगळी सूत्र आली आणि अरुण गवळी डॅडी झाला। इतक्या सगळ्या घटनांमध्ये दगडी चाळीतला नवरात्र उत्सव काही थांबला नाही। दाऊद गँग सोबत वैर त्यावेळी टोकाला पोहोचलं असताना दगडी चाळीच्या नवरात्रीत साकारलेल्या एका देखाव्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। देखाव्यात एक भला मोठा गरुड साकारण्यात आला होता। डॅडीच्या चेहऱ्याची ठेवण आपण पाहिली तर काळीभोर मिशी, त्यावरचं लांब सडक नाक, अशाच पद्धतीनं गरुडाची चोच ही मोठाली दाखवण्यात आली होती। देखाव्यातील गरुड म्हणजेच अरुण गवळी आणि तो सापाची शिकार करतोय असं ते दृश्य होतं। आता साप कोण हे सांगण्याची त्यावेळी गरजच भासली नाही। ते म्हणतात ना, समजने वाले को इशारा काफी है। डॅडीनं दाऊद नावाच्या सापाची शिकार केली असं भासवण्यात आलं होतं। हा देखावा विसर्जनालाही थेट चौपाटीपर्यंत नेण्यात आला होता। दाऊदला उघड आव्हानच दिलं गेलं होतं। दगडी चाळीच्या नवरात्रीत दरवर्षी वेगवेगळे देखावे आणि रोषणाईनं लक्ष वेधून घेतलं होतं। उत्सवाच्या भव्यतेत कुठेच खंड पडणार नाही याची काळजी डॅडी गँग स्वतः घेत होती, कारण दगडी चाळ म्हटलं की डॅडी आणि डॅडीचा नवरात्र उत्सव हे एक समीकरणच झालं होतं। दगडी चाळीची आई माऊली या नावानं प्रसिद्ध असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजेरी लावू लागले। स्वतः अरुण गवळी भगवान शंकराचा भक्त, त्यात नवरात्र उत्सव डॅडीसाठी विशेष। दागिन्यांनी मडलेली 6 फुटांची उभी चतुर्भुज देवीची मूर्ती पाहण्याजोगी असते। मूर्तिकार अशोक परब ही मूर्ती साकारतात। दगडी चाळ हे गवळी टोळीचं मुख्यालय बनलं होतं। खरं तर मुंबई बॉम्बस्फोटानंतर बडे अंडरवर्ल्ड डॉन मुंबई सोडून गेले होते। गुन्हेगारीचे 2च खेळाडू मैदानात होते। ते खेळाडू होते अरुण गवळी आणि अमर नाईक। मुंबईच्या गादीसाठी दोघांमध्ये टोळयुद्ध सुरू झालं होतं। अरुण गवळीचा शार्प शूटर रवींद्र सावंतनं 18 एप्रिल 1984 रोजी अमर नाईक याचा भाऊ अश्विन नाईकवर जीवघेणा हल्ला केला, पण तो बचावला। इथं अश्विन नाईकची स्टोरी सांगण्याचा उद्देश असा की नाईक टोळीचं आर्थर रोडवरील टेनामेंट हे मुख्यालय,
याच आर्थर रोडवरती अश्विन नाईकचाही नवरात्र उत्सव होता. अश्विन नाईकच्या नवरात्र उत्सवालाही रंगारंग रूप प्राप्त झालं होतं. गवळी आणि अश्विन नाईक गँगमधील शूटर्सच्या याच नवरात्रीच्या उत्सवात काही कुरबुऱ्या होऊ लागल्या होत्या. मुंबई पोलिसांना याचाच ताप होऊन बसला होता. पुढे 2000च्या दशकात मुंबईतील गँगवॉर जवळपास संपुष्टात आलं होतं. मुंबई पोलिसांनी हळूहळू सर्वांच्याच नाड्या आवळण्यास सुरुवात केली होती. तोवर डॅडी राजकारणात सक्रिय झाला होता. एक गँगस्टर पुढे राजकारणात आला, त्यात उत्सवाच्या रूपातून समाजावर निर्माण केलेली पकड हे एक महत्त्वाचं कारण होतंच. अरुण गवळी आमदार झाला. 2008 साली शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात त्याला अटक झाली. आजही अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. पण तुरुंगात असूनही दगडी चाळीचा नवरात्र उत्सव थांबला नाही आणि उत्सवाच्या भव्यतेलाही खंड पडलेला नाही. आजही दगडी चाळीच्या नवरात्र उत्सवाचा देखावा पाहण्यासाठी हजारोंची गर्दी होते. लाखो रुपयांचा खर्च उत्सवात होतो. दगडी चाळीच्या नवरात्र उत्सवाचं हे यंदाचं 50वं वर्ष आहे. पुढल्या वर्षी दगडी चाळीचा नवरात्र उत्सव साजरा होण्याची शक्यता कमी आहे. कारण दगडी चाळ आता जमीनदोस्त होऊन त्या जागी म्हाडा 2 उंच टॉवर बांधणार आहे. या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे उत्सव दरवर्षी साजरा होत राहिला आणि राहीलही. पण त्या ओघात दृष्ट प्रवृत्तींची संस्थानं हळूहळू खालसा होत गेली. ज्या गँगस्टरनी एकेकाळी नवरात्र उत्सवाचा आधार घेत दबदबा निर्माण करू पाहिला, ते सर्वजण आज कर्मभोगी ठरलेत. अश्विन नाईक व्हीलचेअरवर आला तर डॅडीला न्याय देवतेनं शिक्षा सुनावली आहे. शेवटी महिषासूर मर्दिनीचा हा उत्सव आहे, हे विसरून कसं चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि मुंबईशी निगडीत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. फेसबुक पेज लाईक करा. धन्यवाद.